वेळेबद्दल मी खूप पंक्च्युअल असण्याचा प्रयत्न करतो मी, पण काही टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळे हा उशीर झालेला आहे. उद्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. आणि 10 दिवसापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे परिणाम काय झाले आणि निष्कर्ष काय आले हे आपण पाहिलं. दहा जूनला निवडणुका झाल्या राज्यसभेच्या. त्याच्या 4-5 दिवस अगोदर मीडियामध्ये, यूट्यूबवर, लाईव्ह, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया प्रचंड चर्चा चालू होती की कोणाचा उमेदवार जिंकणार, कोणाचा पडणार. आणि मग मध्यरात्री आशिष शेलार ट्रायडनमध्ये गेले. मग भागमभाग पार्ट 2 झाला. मग वर्षावरची खलबतं, मग कोणाला कोणत्या आमदारांना कुठे ठेवलं आहे, मग कोणत्या 5 स्टारचा खर्च किती आहे, मग कोण कोणाचा गेम करणार, कोणाची मतं फुटणार. मग काही लोकांनी त्याची कॅल्क्युलेशन्स केले सगळी. आपल्या देशामध्ये सायंटिफिक विचारांचा आणि सायंटिफिक थिंकिंगचा अभाव आहे. आता ज्यांना आपला बिझनेस करायचा आहे ते त्यांचं करतील. त्यांना बाईट्स दाखवायचे आहेत, छोट्या छोट्या गोष्टीतून चर्चा घडवून आणायची आहे. अमुक एक नेता गाडीतून उतरला, अमुक एक नेता हॉटेलमध्ये गेला, तो बाहेर आला, हे दाखवायचं आहे. ते ठीक आहे, पण मी राजकीय विश्लेषक नाही आणि कोणत्याही राजकीय पक्ष मला जवळचा किंवा दूरचा समजत नाही. आणि हे माझं रिवॉर्ड, अवॉर्ड किंवा माझं काय म्हणतात त्याला, की एक प्रकारचं ॲप्रिशिएशन मी समजतो. का मी कोणत्याही पक्षाची लॉबी छुप्या उघड ह्याच्यात गटात नाही आहे आणि मी राजकीय विश्लेषक नाही. हे सगळं जे चाललं होतं ना राज्यसभेच्या 4-5 दिवस अगोदर, हे सगळं मी ट्रॅक करत होतो. आणि गेले 25 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणाच्या मध्यवर्ती असणारे जे नेते आहेत आणि समाजामध्ये जो झालेला बदल आहे त्यांच्या मनांचा अभ्यास मी केला आहे थोडाफार. मी तज्ज्ञ नाही म्हणणार स्वतःला, पण एक्सपेरिमेंटर किंवा अभ्यासक म्हणू शकता तुम्ही. आणि 5 जूनच्या रात्री, म्हणजे आता ही पण एक केस स्टडी बघा कशी इंटरेस्टिंग आहे. 5 जूनच्या रात्री मी सांगितलं की संजय पवार हारणार आणि मुन्ना महाडिक जिंकणार, म्हणजे धनंजय महाडिक. आता माणसाच्या इच्छा, स्वातंत्र्य आणि नशीब हे ना एकमेकांच्या परस्पर विरोधी आहेत. पण गंमत म्हणजे दोन्ही निसर्गाचेच भाग आहेत. म्हणजे डिटर्मिनिझम, पूर्व निश्चिततावाद ज्याला म्हणतात, आणि फ्री विल. निसर्गामध्ये इच्छा स्वातंत्र्य आहे, पण त्यात बदल करण्याची एक संधी माणसाला आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची धावपळ, या हॉटेलमधून त्या हॉटेल पळापळ, आपल्या हॉटेलला सुरक्षित ठेवणं, घोडेबाजासारखे शब्द, हे सगळं चालू होतं. म्हणजे ज्याला आपण इच्छा स्वातंत्र्य म्हणूया. आणि पूर्वनिश्चिततावाद काय होता की मुन्ना महाडिक जिंकणार हे मी अगोदर सांगितलं होतं. आता मी भविष्यवादी नाही आहे, भविष्यात बदल व्हायला पाहिजे म्हणून भविष्यात अभ्यास केला पाहिजे असा माझा पहिल्यापासून मुद्दा आहे. आणि ज्यांनी माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असेल त्यांना हे सगळं सांगायची गरज पण नाही आहे. पण 5 तारखेच्या रात्री मी सांगितलं की मुन्ना महाडिक जिंकणार, धनंजय महाडिक जिंकणार. आणि त्याच वेळेस मी आणखी 3 विधानं अशी केली, त्याला आपण निरीक्षण म्हणूया बाकीत म्हणण्यापेक्षा, की याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विधान परिषद निवडणुकांवर आणि MV आघाडीच्या आतमध्ये जे एक मायनर क्रॅक्स आहेत ते वाईडनिंग होण्यावर होईल. 10 तारखेला जेव्हा निवडणूक आली आणि मला कळलं की निष्कर्ष असा झालेला आहे, तर मला माझ्या अभ्यासाचं कौतुक वाटलं. आणि मला स्वामीजींचा जो आशीर्वाद आहे की इतक्या वर्षानंतर माझ्या मेंदूमध्ये इतके उलटसुलट प्रवाह, इतक्या गोष्टी घडल्यानंतर सुद्धा मला ते असेसमेंट, अनालिसिस, आणि मी ते कशाच्या आधारावर केलं ते मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो. आणि मग
आता इथून पुढे मी सगळं जे लाईव्ह असणार आहे, एकतर प्रकारचं हे माझं प्रबोधन पण आहे लोकांना. कारण 25-30 वर्षामध्ये मी जे बघितलं की निव्वळ तत्वज्ञानाचा राजकीय पक्षांनी जवळपास दुरुपयोग, म्हणजे म्हणजे उपयोग तर सोडून द्या, दुरुपयोग केला किंवा तो दुर्लक्ष केलं असं पण म्हणूया. ह्याची खंत आहे मला, कारण त्याचा समाजावर परिणाम झालेला आहे मोठा. दुसरा, आता जे काही घडणार आहे ते खूप स्फोटक आहे. ह्याचं कारण आता ही हातगायची लढाई आहे. आता सरकार राहील का वगैरे हे मुद्दे नाही आहेत. आता हे सूडचक्रचं रूपांतर चक्रव्यूहात व्हायला लागलेलं आहे आणि ह्याचा येणाऱ्या जनरेशन परिणाम होणार आहे. आणि माझ्यात तेवढाच काळजीचा विषय आहे. मला कोणता पक्ष सत्तेवर आहे, कोण मुख्यमंत्री होणार आणि कोणता मंत्रिपदावरून गेला, ह्याच्यात मला आता काही रस राहिलेला नाही. होता एक काळाचा की मी त्याच्यात 98-99 बाळासाहेबांच्या सोबत काम केलं, पवार साहेबांच्या सोबत ते काम केलेलं आहे. पवार साहेबांना आमच्यासोबत काम करायची फार इच्छा होती. आमचं काम शिक्षण क्रांती, आयुर्वेद, मी आणि माझी मिसेस डॉक्टर मनीष जोशींचं कार्य त्यांना फार आवडायचं. आम्ही दोघे त्यांना फार आवडायचो. आणि साहेबांनी आम्हाला बारामतीला बोलवलं होतं. नंतर आम्ही काँग्रेसच्या लोकांसोबत काम केलं, नंतर मुंडे साहेबांच्या सोबत काम केलं. त्यामुळे आम्हाला पक्षाचं काही हे नाही आहे. आमचा मुद्दा असा होता की येणाऱ्या जनरेशनला ह्याचे परिणाम काय बघावे लागतील. आता उद्या राहुल गांधींचं जे काही होणार आहे त्याचाही परिणाम महाराष्ट्राच्या आघाडीवर होणार आहे. मुद्दा असा आहे की राहुल गांधींबद्दल मी किती वर्षापासून सांगतोय, म्हणजे सोनिया गांधींना मी कितीतरी गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, कम्युनिकेशन केलं. राजकीय नेते सत्ता, संपत्ती, मसल पॉवर, सामाजिक जातीपातीची गणितं ह्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अहंकार आणि मत्सर हा एका मर्यादेच्या बाहेर जातो. म्हणजे आता मी 25-30 वर्ष राजकारण बघतोय. सोडाचं राजकारण, एकमेकांना शह देण्याचं राजकारण, हे सगळं चालूच आहे. किंवा हे हजारो वर्षापासून चालू आहे. राजकारण हा त्याचा राजकारण म्हणजेच मुळात काय आहे, महत्वाकांक्षा. आणि महत्वाकांक्षा आली की मत्सर आणि अपेक्षाभंग, अपेक्षाघात आणि मसल पॉवर, सूडचक्र हे आलंच. म्हणजे हे राजकारण हा राजस वृत्तीच्या, म्हणजे तो काय सत्शील ह्याचा नाही आहे तो विषय. तो काय संन्यस्त लोकांचा विषय नाही आहे की मी क्षमा करेन, असं होत नाही राजकारणामध्ये. हिशोब चुकते होत राहतात, म्हणून ते राजकारण आहे ना ते. तर आपण त्याचा कार्यकारण भाव बघणारे लोक आहोत. आणि आपलं काम काय आहे, जसं स्वामीजींनी आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत की मत्सर वाढता कामा नये एका मर्यादेच्या बाहेर, कोणाचाच नाही, कारण त्यामुळे घात सगळ्यांचा होतो. आणि आपला अभ्यासाचा विषय तेवढाच मर्यादित आहे. काय होतं आपल्या देशामध्ये की आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं की लोक सायंटिफिक नाही आहेत. आता हळूहळू आता जी नवीन जनरेशन यायला लागलेली आहे राजकारणामध्ये, ती थोडं सायंटिफिक रिझनिंग, लॉजिक, अनालिसिस, असेसमेंट, स्ट्रॅटेजी असे शब्द वापरते आणि थोडं त्यांची मानसिकतेत बदल झालेला आहे. पण जनरली आपल्याकडे काय होतं माहिती का, शूट द मेसेंजर. म्हणजे जो सांगणारा माणूस आहे ना, त्याचा उपयोग करण्यापेक्षा तो कसा चुकीचा आहे, तो कसा वाईट माणूस आहे, त्याचं कसं कॅरेक्टर वाईट आहे, तो कसा खोटा आहे, हे ठरवण्यावर जास्त भर असतो. किंवा हा माणूस या गटाचा आहे, तो त्याच्या गटाचा आहे, असं अफवा पसरून टाकायची. पण ज्ञान जे आहे, त्याचं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला, हे फार कमी लोकांना. विलासराव देशमुखांच्या वेळेस जेव्हा राजेंद्र गवईने प्रयत्न केला, म्हणजे मी आता जवळ 5-6 मुख्यमंत्री असे जवळून त्यांना मी काम केलं, त्याच्यासोबत त्यांच्यासाठी काम केलं. त्यांचे जवळचे लोक त्यांना कसे सांगतात. आणि हे स्वामीजींनी पण लिहून ठेवलं की जवळचे लोक बऱ्याचदा मिसगाईड करतात, नातेवाईक, सहकारी, त्यांचे हितसंबंध असतात. आणि त्यामुळे काय होतं की जसं मध्यंतरी उद्धवजी मुख्यमंत्री म्हणाले एका लोकसत्ताच्या मुलाखतीमध्ये की बाळासाहेब फार भोळे होते आणि मी श्रूड आहे त्याच्या बोलण्याचा अर्थ असा. आणि ते करताना खरं आहे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या भोळ्यापणाचा जो लोकांनी दुरुपयोग केला त्याचा खूप राग आहे. आणि ते बरोबर आहे. आणि त्यामुळे ते खूप प्रोफेशनली काम करतात उद्धव ठाकरे. ही इज अ स्टेट्समन. ते केवळ राजनीती करत नाही उद्धव ठाकरे, ते एक भूमिका घेऊन चालतायत. मी मागे पण म्हटलं होतं. त्यामुळे पण त्यांचं कम्युनिकेशन स्किल थोडं पुअर आहे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे भोळे होते, बरोबर आहे. पण बाळासाहेबांनी खूप स्ट्रॅटेजिकली पण बरोबर गोष्टी केल्या. पण एक गोष्ट काय होती बाळासाहेबांच्या बाबतीत, आणि उद्धव ठाकरे आपल्याला तुलना करायची नाहीये, पण एक काय होतं बाळासाहेबांच्या बाबतीत की त्यांना ना समाजातल्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांचा ॲक्सेस होता. म्हणजे आता जेव्हा बाळासाहेबांनी मला बोलवलं की तुम्ही मला येऊन हे सांगा की राणेंचं काय, याचं काय, हे सगळं आतला चाललंय सगळं, तर मी त्यांना माझा ॲनालिसिस रिपोर्ट दिला. उद्धव ठाकरेंना ॲक्सेस करणं फार अवघड आहे. आता त्यांच्या बरोबरचे जे लोक आहेत त्यांना माझ्यातर्फे मी त्यांना सेवा देतो. कारण स्वामीजींनी सांगितलं मला की प्रत्येक राजकीय नेत्याला आपल्याला सेवा द्यायची आहे, पक्षाला
शिवसेना, बाळासाहेब, तर आम्ही ते आमच्यातर्फे इनपुट देतो, नॉन पॉलिटिकल. पण आता काय होतं की आता ही जी घटना घडली राज्यसभेची, आता ह्याच्यामध्ये लगेच पराभव झाल्यानंतर हे गद्दार आहेत हे म्हणणं सोपं आहे. म्हणजे जे आपल्याला पटलं नाही ते गद्दार, हे मग त्याचा परिणाम काय होतो बघितला आपण. आता संजय राऊत म्हणतात की माझा विश्वास आहे. पण होतं काय की आपण जो आपली जी गोष्ट आहे, समोरच्या माणसाच्या नॉलेजचा उपयोग करा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे, त्याला त्याचं श्रेय नका देऊ. मी आणि स्वामीजी, म्हणजे स्वामीजींची माझी तुलना होऊ शकत नाही, मी तर फार लहान माणूस आहे. पण आम्ही कधी श्रेय मागितलेलंच नाही. नेत्यांबरोबर फोटो काढणं, भिंतीवर लावणं वगैरे हे सगळे मी काही उद्योग केलेले नाही आहेत. काय ते करता आलं असतं मला, पुरस्कार मिळवता आले असते, कुठल्या ना कुठल्या लॉबीला चिकटता आलं असतं, कोणाची तरी पाया पडून लॉयल्टी करता आली असते. पण मला मी केलं नाही ते काम. मी मी एक ॲनालिस्ट आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या भूमिकेतून जे आता लोक पाहत आहेत किंवा पाहतील हा व्हिडिओनंतर, त्यांनी ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे माझी, की कोण भास्कर जोशी. कारण आपल्या देशात काय होतं माहिती का, की योगा शिकवणारा एक शिक्षक आहे, तो भले किती चांगला शिकवेल, मग तो बाबा रामदेवचा माणूस आहे का, हां मग तो मोठा माणूस. आपल्याकडे काय होतं माहिती का, सांगणारा माणूस काय सांगतो पेक्षा तो कोण आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कुठून आला आहे, काय बॅकग्राऊंड आहे, हे फार आपल्याकडे महत्त्व दिलं जातं. अमेरिकेमध्ये माणूस काय म्हणतोय, त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याच्या नॉलेजची, त्याच्याने माझ्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू ॲड होणार आहे हे बघणं. मी अमेरिकेचं उदाहरण की आम्ही त्याची जर कॉपी करत आहोत तर ती खरी कॉपी तरी व्हायला पाहिजे ॲटलिस्ट, राईट. त्यांची डिसिप्लिन, त्यांची मेहनत, त्यांचं सायंटिफिक थिंकिंग, टेम्परामेंट ते नाही आपल्यात, यायला लागलेलं आहे, वेळ जाईल. पण आता ज्यांना हे माझे इथून पुढे लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा व्हिडिओ बघायचे आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या फ्रेमवर्कमध्येच तुम्हाला बघावं लागेल. मी अमुक एक विधान केलं की तो अमुक सत्तेवर जाणार, हे असली विधानं करण्यात मला इंटरेस्ट नाही, मी तशी विधानं करत नाही. कार्यकारण भाव सांगतो मी. तर इथपर्यंत मला असं वाटतं की हा विषय स्पष्ट असायला पाहिजे. आता 10 तारखेला जो राज्यसभेचा निकाल लागला, आता तो काय एकदम तुम्ही रातोरात जर अपक्षांना भेटताय, त्यांना मन वळवायचा प्रयत्न करता, हे बरोबर आहे, प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत. पण काय होतं राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये किंवा आयुष्यामध्ये सुद्धा एक मोमेंटम असतो कोणत्या गोष्टीचा. 2.5 वर्षापूर्वी हे मला चांगलं आठवतं, हयात हॉटेलमध्ये जेव्हा सगळे एकत्र आले होते, महाराष्ट्र विकास आघाडीचे तिन्ही पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्यांचा जो रेझोनान्स लेवल होता, त्यांचं जे टार्गेट होतं, अँटी बीजेपी ह्या मुद्द्यावर ते एकत्र आले होते. तत्वतः एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण भाजप विरोध हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. आणि असं काही पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. अगदी राम मनोहर लोहियांच्या काळापासून तुम्ही जर बघितलं असेल किंवा अगदी 52 पासून घ्या तुम्ही, काँग्रेस विरोधी अशी एक आघाडी बाहेर भारतात कायम राहिलेली आहे. आता जनता पार्टी वगैरे काँग्रेसच्या विरुद्ध, हा काँग्रेस म्हणजे काँग्रेसला विरोध करायचा या मुद्द्यावरच एकत्र आलेले आहेत लोक. दक्षिणेकडचे, उत्तरेकडचे, पूर्वेकडे सगळीकडचे पक्ष, चित्रविचित्र प्रकारचे पक्ष आलेले आहेत. एनडीएची आघाडी काय होती, काँग्रेस नको म्हणून ते होतं. त्यामुळे भाजप विरुद्ध आता एक सत्ता केंद्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपले हितसंबंध काही टिकले जात नाहीत किंवा टिकवले जात नाही आहेत. त्यामुळे साहजिकच त्याच्या विरुद्ध आघाडी होणार, हे फार स्वाभाविक आहे. प्रश्न असा होता की एखाद्या पक्षाच्या विरुद्ध आघाडी हा एक टेम्पररी गोष्ट होऊ शकते, पण आघाडी टिकवणं, सत्ता राबवणं, राजकीय हितसंबंध मेंटेन करणं, हे केवळ तो भाजपचा विरोधक म्हणून होत नाही. म्हणजे आता समजा घरामध्ये काही मतभेद होतात, भांडणं होतात कुटुंबामध्ये किंवा प्रॉपर्टीचे वाद होतात, तर एखाद्या माणसाच्या विरुद्ध सगळे मिळून जातात. पण जेव्हा त्यांची वाटणी करायची वेळ येते तेव्हा त्यांच्यात आपापसात भांडणं सुरू होतात. 2019 मध्ये जेव्हा हे सगळं झालं ना, म्हणजे जेव्हा आघाडीचे लोक एकत्र आले, त्यांनी शपथा घेतल्या, तर त्याच्या अगोदर कॅश फ्लो पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र मी असा एक ऑडिओ पब्लिश केला होता. आणि उद्धव ठाकरे सीएम बनणारे पहिल्यांदा मी सांगितलं होतं. तुम्ही विचारा मिलिंद नार्वेकर आणि बाकी सगळे मंडळी, तेव्हा मी पण हे सजेस्ट केलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, म्हणजे उद्धव ठाकरेंना एक अपर हँड मिळेल ॲज अ सुपर सीएम. पण ठीक आहे, तो जो काही भाग झाला. पण त्यावेळेस मी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या रोख रकमेचं राजकारण, की महाराष्ट्रामध्ये भाजप विरुद्ध आहे, हा एक मुद्दा आहे. पण भाजपच्या ज्या काही राजकीय त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत, GST असो किंवा नोटबंदी असो, त्याचा जो राजकीय पक्षांच्या अर्थकारणावर जो खूप गंभीर परिणाम झालेला आहे, त्यामुळे हे पक्ष एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर हे रोख रकमेचं राजकारण. आणि पुढे बघा तुम्ही, सगळे आर्थिक व्यवहाराबद्दल हे सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, बरोबर आहे.
म्हणजे सगळे जे काय आहेत ते रोकड रकमेच्या व्यवहाराच्या राजकारणाबद्दलचेच केसेस झालेले आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक हे सगळे रोख रकमेचे, सचिन वाझे. तर रोख रकमेचं राजकारण आणि भाजप विरोध हा त्यातला सगळा आत्मा होता. आता पुढे काय झालं की कोरोना आला. त्याच्यामुळे खूप जी संधी होती उद्धव ठाकरेंना आलेली ती खूप मोठं त्यांना एक वेगळं चॅलेंज एक्सेप्ट करावं लागलं. जसा जसा तो जात गेला तसं तसं झालं काय की जे तिन्ही राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापले हितसंबंध परत एकदा एस्टॅब्लिश करायला सुरुवात केली. आर्थिक हितसंबंध, राजकीय हितसंबंध. आणि या काळामध्ये काय झालं की आपल्या पक्षातले आमदार किंवा अपक्ष आमदार हे किती नाराज आहेत, त्यांच्या मतदारसंघात काय होत आहे, त्यांचे स्थानिक हितसंबंध किती विचलित झाले, त्याचा फारसा अभ्यास, फारसा दखल घेतली गेली नाही. आणि ह्याचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, तो एक असा एखादा दगड मोठा धोंडा डोंगरावरून सोडला खाली की तो मध्येच एखाद्या काठीने थांबवण्याचा प्रयत्न करणं, का तो मोमेंटम, तो स्पीड, ती हाईट, ते टार्गेट आणि ते अनियंत्रित गडगडणं हे एखाद्या काठीने थांबू शकत नाही तुम्ही. पण न्यूटनच्या नियमाप्रमाणे तेवढा फोर्स लावा लागेल तुम्हाला, म्हणजे तेवढी मोठी वॉल किंवा तेवढा ताकद उभी करायला लागेल. तर हा जो मोमेंटम मत्सराचा आणि अपेक्षाभंगाचा जो मोमेंटम होता उद्धव ठाकरेंची विरुद्ध, शिवसेनेविरुद्ध, आघाडीविरुद्ध, त्याचं रूपांतर राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालात दिसलं आपल्याला. मग ते हितेंद्र ठाकूरनी काय केलं, देवेंद्र भोयार यांनी काय केलं, हा मुद्दा नाही आहे. हा मोमेंटम क्रिएट झालेला होता ऑलरेडी. आणि त्या मोमेंटमच्या तीव्रतेचा अभ्यास करूनच मी निष्कर्ष काढला होता की भाजपकडे जेव्हा हे लोक गेले, विरोधी पक्षाचे एमपी आघाडी, की तुम्ही 7वा उमेदवार उभा नका करू, आणि ते मान्य केलं नाही त्यांनी, कारण त्यांना तो कॉन्फिडन्स होता. कारण त्यांचं गणित पक्कं होतं, यांचं गणित कच्चं होतं, आणि हा कॉन्फिडन्स नव्हता पहिल्यापासून. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की संजय राऊत सुद्धा वाचले थोडक्यात, पण मी हे डिक्लेअर केलं नाही. आता मी डिक्लेअर नाही केलं, पण खाजगीत मी सांगून ठेवले लोकांना, म्हणजे ऑन रेकॉर्ड आहे माझ्याकडे. काय झालं माहिती का की ह्याच्यामध्ये एक तर मत्सराचा परिणाम जो होता ना संजय राऊतांच्यावरती, तो जबरदस्त झालेला आहे आणि तो आता दिसणार आहे उद्या पण. दुसरा भाग असा आहे की संजय राऊत आहेत ना, त्यांना पराभव करण्याची पण रणनीती तयार झाली होती. ते थोडक्यात वाचले आणि नंतर 2 दिवसांनी छगन भुजबळांनी मान्य केलं, बाकीच्यांनी पण मान्य केलं, आणि राणेंनी पण सांगितलं की आमचं मेन टार्गेट हे संजय राऊतच होतं. संजय पवार तर शिवसेनेक कार्यकर्ता आहे, ते उद्या ते लढले चांगल्या पद्धतीने, आणि पहिल्या पसंतीची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं, याच्यावर मला जायचंच नाही आहे त्याच्यात जाण्यात. कारण मुद्दा कसा होता की मुन्ना महाडिकांना जेव्हा उभं केलं भाजपने, तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की ती सीट त्यांची येणार. पण ती काय येणार ह्याचं गणित लोक जे म्हणत होते आणि मी जे करत होतो ते वेगळं होतं. मी मनोबलाचं गणित करत होतो की ह्यांच्या मागे किती लोक आहेत, आकड्याच्या भाषेत मी गेलोच नाही. आणि त्याच मी सांगितलं की मुन्ना महाडिक जिंकणार. किती कॉम्प्लिकेटेड होतं बघा सगळं, पण मी निष्कर्ष काढताना हे पॅरामीटर्स वापरले, बरोबर. आता संजय राऊतची सीट पण धोक्यात आली असती, थोडक्यात वाचले, तर त्यांना कोणी वाचवलं काय वगैरे हा वेगळा विषय. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे आपण, की हे जे विधान परिषदेची जी निवडणूक आहे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदर, आणि इथे आणखीन एक मला स्पष्ट केलं पाहिजे की मी बऱ्याचशा गोष्टी जाहीर नाही करत. म्हणजे मी काही दैवी शक्तीवाला माणूस नाही की मला सगळ्याच गोष्टी कळतात, पण मला जे काही कळतं त्यातल्या सगळ्या गोष्टी मी जाहीर करत नाही. आणि याचं कारण असं आहे की काही वेळेस लोक मिसयूज करतात गोष्टींचा, काही वेळेस काय होतं की मिसइंटरप्रिट करतात, आणि काही वेळेस आणि बऱ्याचदा माझा इंटरेस्ट पण असतो त्या विषयात. खरं या निवडणुका मी कव्हर पण नाही करत. पण आता काय झालंय, हा जो धोंडा आला ना गडगडणारा, हा पहिला बळी तर त्याने घेतला राज्यसभेचा, आता दुसरा बळी तो विधान परिषदेचा घेणार आहे, खाली BMC इलेक्शनचा घेणार आहे. ह्याचा परिणाम शिवसेना मुंबईमध्ये वीक होण्यावर होणार आहे, आणि त्याचा परिणाम मुंबईच्या राजकारणावर होणार आहे, मराठी माणसावर होणार आहे. म्हणजे धोंडा खालपर्यंत जाणार आहे, तो थांबवणं शक्य नाही आहे. तो फार मोठा मोमेंटम आहे, तो फार मोठा गडगडाट आहे तो, आणि ते होणार असल्यामुळे हे मी विश्लेषण सांगतोय. म्हणजे हा विषय आता उद्याच पुरता थांबणार नाही आहे. आणि आता मी राहुल गांधीची ईडी चौकशी आहे त्याच्यावर पण बोलणार आहे. तर आता परिस्थिती अशी झालेली आहे की BMCच्या निवडणुका, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिक्लेअर नाही केल्या, पण त्या आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर करावे लागतील. गणपतीनंतर ते इलेक्शन केव्हाही होतील, म्हणजे पावसाळा संपता ते इलेक्शन्स होतील. तुम्ही जर ठाणे आणि नवी मुंबई आणि मुंबई जर बघितलं ना, तर याच्यामध्ये
BMCची निवडणूक हा आत्मा आहे शिवसेनेचा. यावेळेस ती त्यांची निवडणूक मागच्या वेळेस 2017 मी ती कव्हर केली होती, 2012ला पण कव्हर केली होती. 2012मध्ये त्यांनी मनसेचं आव्हान पेललं. 2017मध्ये त्यांनी भाजपनी जवळजवळ मात केली होती शिवसेनेवर. यावेळेस भाजप विरुद्ध MU आघाडी जर झाली तर त्यातला एक मुद्दा असा होणार आहे की शिवसेनेला आपल्या बऱ्याचशा जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला द्याव्या लागतील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की मतदार एकदम ट्रान्सफर होत नाही. म्हणजे 2019ची केस स्टडी जर तुम्ही बघितली ना, तर सपा आणि बसपा जेव्हा लोकसभेमध्ये एकत्र आले तर मी त्याच्यावर 4 व्हिडिओ बनवले होते हिंदीमध्ये, ते आहेत यूट्यूबवर, की ट्रान्सफर ऑफ पॉवरचा जो रेशो आहे ना, तो अगदी म्हणजे जाट आणि यादवांची जी मतं आहेत आणि मुस्लिमांची मतं आहेत ती ट्रान्सफरेबल नाही आहेत आणि त्यामुळे ते सभा बसभा जमणार नाही. आणि हे बरोबर ठरलं, आकडे शास्त्रीय भाषेत बोलतोय मी. मुंबईमध्ये ना राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला हिंदुत्वादी मतं जी आहे शिवसेनेची ती नाही होणार पडणार, तर शिवसेनेची बरीचशी हिंदुत्वामध्ये भाजपकडे जातील आणि ह्याच्यात अपक्ष बराच गोळ घालतील. त्यामुळे BMCची आणि BMC उद्या महाराष्ट्र विकास आघाडीने समजा जिंकली बहुमताने तरी सुद्धा शिवसेना BMCच्या हातातून गेल्याच जमा आहे आत्ता. म्हणजे ती महाराष्ट्र विकास आघाडीच्या ताब्यात जाऊ शकते किंवा भाजपच्या, पण ती आता शिवसेनेच्या ताब्यात राहणार नाही. कारण काँग्रेसचे लोक जे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचे जे हितसंबंध आहेत मुंबईमधले, आणि राष्ट्रवादीला आपले हातपाय पसरायचे आहेत. राष्ट्रवादी खूप ऑर्गनाइज्ड आहे, प्लांट आहे, स्ट्रॅटेजिक आहे, आक्रमक आहे आणि डिसायसिव्ह आहेत ते लोक. काँग्रेस तेवढं नाही आहे. काँग्रेसचं नेतृत्व वीक झाल्यामुळे ते थोडं, पण काँग्रेसचं मतं जी मुंबईमधली आहेत, राष्ट्रवादीची मतं आहेत ती शिवसेनेला ट्रान्सफरेबल आहेत की नाही मला डाऊट आहे. त्याच्यावर आपण वेगळा अभ्यास करूयात. पण आत्ता मी तुम्हाला प्राथमिक निष्कर्ष सांगतो की या निवडणुकीमध्ये चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप आणि हे सगळी जी मंडळी आहेत यांचा मुद्दा हाच आहे की काँग्रेसमध्ये काय होतं इंटरनली. समजा उद्या काँग्रेसमध्ये फूट पडली आणि त्यातले काही लोक राष्ट्रवादीकडे गेले किंवा शिवसेनेकडे गेले आणि त्यांना शिवसेनेची तिकीट देते, तर मग काँग्रेसचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे आता ना उद्याची निवडणूक ही निवडणूक उद्याची नाही आहे, त्याचे संभाव्य परिणाम म्हणून मी माझ्या जे आजचं जे टेम्पलेट आहे त्याला मी दिलं की भूत, वर्तमान, भविष्य. तर भविष्याचा परिणाम भूतकाळावर होतो का आणि भूतकाळाचा परिणाम वर्तमान आणि एकमेकावर होतो का, हा मुद्दा माझा मुद्दा आहे आजचा. तर राज्यसभेच्या निवडणुकीच्या 2-2.5 वर्ष जे रेझोनान्स होता यांचा तो झिरो डॅम्पिंग होता. म्हणजे एकमेकांच्यावर 100% विश्वास होता हयातमध्ये. सो हयातचा विश्वास ट्रायडनपर्यंत येईपर्यंत धीरे 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 कोलॅप्स होत गेला. या 5 स्टार हॉटेलची पण एक गंमत आहे, मी त्याच्यावर पण मी बोलणार आहे. 5 स्टार हॉटेल्स, राजकारण, त्यांची बिलिंग, त्यांचे हिशोब, राजकीय पक्ष, तो थोडा फनी अँगलने आपण घेऊ. थोडी मजा पण केली पाहिजे आपण, नाही का. म्हणजे सगळं सिरियसली कसंच आहे. तर हयातचा जो रेझोनन्स होता तो वेस्टिनपर्यंत येता येता रेनेसान्सपर्यंत येता तो खाली आलेला आहे. आता असं का झालं, तर हे जे 3 पक्ष आहेत ना ज्यांची संख्या 150 ते 55 ते 65 म्हणजे अपक्ष वगैरे धरूया आपण, अपक्ष आणि MU आघाडीचे 3 पक्ष विरुद्ध भाजपचे 105, 106, त्यांच्याकडे काय अपक्ष थोडेफार, हे जे संख्याबळ आहे ना याच्यात एक 50 आमदार असे आहेत बरं का. म्हणजे भाजपमध्ये काही थोडी संख्या आहे, एक 10-5 आमदार असतील, MU आघाडी आणि अपक्ष ह्याच्यामध्ये 50 एक आमदार असे आहेत ना इन्क्लुडिंग अपक्ष, की त्यांचं काय झालंय, म्हणजे ठाणे, मुंबई आणि इतर बेल्टमधले कोकणातले जे आमदार आहेत प्रामुख्याने आणि काही पॉकेट्समधले आहेत, ह्यांचा जो मतदार आहे ना हा मतदार हिंदुत्ववादी मतदार आहे. आणि MU आघाडीचं एक परसेप्शन जे आहे की हे हिंदू विरोधी आहे, शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिलेलीच नाही, किंवा काँग्रेस लांगुल चालन करतं मुसलमानाचं वगैरे वगैरे वगैरे. आता ते खरं खोटं ह्याचं आपलं जायचं नाही आहे. ते TV डिबेट्स वगैरे तर मी बघतही नाही हल्ली, वेळ देत नाही. दे डोंट डिझर्व माय टाईम अँड व्हॅल्यू, दे आर युजलेस. नुपूर शर्मा काय बोलली वगैरे ते वेगळा विषय आहे. आपण त्याच्यावर अरब राष्ट्रांचं राजकारण यावर आपण बोलूयात. आणि मी फार पहिले सांगितलं 20 वर्षापासून की मुसलमानांना दुखवू नका, त्यांच्या धार्मिक याच्यावर टीका करू नका, मुसलमानांना समजून सांगा, संवाद करा, कुराण हदीसचे असे रेफरन्सेस देऊ नका, चर्चा करा, त्यांच्याशी बातचीत करा, आपले धर्मग्रंथ त्यांना शिकवा. एवढंच नाही, ख्रिश्चनांशी संवाद साधा. संवाद हा शक्ती वाढायचा ह्याला एक नाव ठेवायचं, याची बदनामी करायची, हे हिंदू समाजाने टाळलं पाहिजे. पण हिंदुत्ववाद्यांचा कॉन्फिडन्स कधीतरी वाढेल आणि तिथे भयानक चुका करतील. हे स्वामीजींनी 70 सालच्या शिवसेना ते साम्य पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. आणि स्वामीजींनी हे पण लिहून ठेवलं आहे की कधी ना कधी हिंदूंना अरबांशी जुळून घ्यावं लागेल. तर भाजपने जुळून घेतलं आणि डॅमेज कंट्रोल केला. पण भाजप म्हणजे भारत नाही किंवा भारत म्हणजे पूर्ण हिंदू नाही, सगळा देश जर आहे
आपल्याला अरबांशी जुळून घ्यावं लागेल काही बाबतीमध्ये. पण हळूहळू अरबांनाही आपली ताकद कळतीये. पण आज आपण एवढे ताकदवर नाही झालो अजून, की जेवढं आपण अरबांशी इक्वल लेवल अमेरिकेचं आपण 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 अजून अमेरिका नाही झालेलो आहोत. वी आर इन दॅट प्रोसेस. एक सुपर पॉवर म्हणून आपण राईज होतोय, अजून झालेलं नाही आहे. सो विल हॅव टू डील टॅक्टफुली, स्ट्रॅटेजिकली. तर शक्यतो आपल्याला अरबांना, अरब कंट्रीज जे बेसिकली OIC आहे, ऑइल प्रोड्युसिंग आहेत, आणि मोस्टली जे मुस्लिम कंट्रीज आहेत गल्फमधल्या, त्यांना आपल्याला हर्ट करायचं नाही आहे. त्यामुळे पण नुपूर शर्माच्या बोलण्याचा एक परिणाम उलटा पण झालेला आहे, आणि त्याचा एक बुमरँग पण होणार आहे अरब राष्ट्रांवर. पण त्याच्यावर मी आता बोलणार नाही. हे बुमरँग कसं होणार आहे याच्यावर आपण नंतर बोलूयात. तर आता माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या 25 ते 50 मतदारसंघांमध्ये आता असं झालेलं आहे की तिथे हिंदुत्वाचा जो मतदार आहे, जो कार्यकर्त्यांचा वर्ग, तो खिसकत चाललाय, म्हणजे तो सरकत चाललाय खरं. आणि त्याची ह्या आमदारांना जाणीव झालेली आहे. आणि ह्या आमदारांना परत निवडून यायचं असल्यामुळे, आणि उद्या जर 6 महिन्यात मध्यावधी निवडणुका झाल्या, तर आपल्या मतदारांना आपण काय तोंड दाखवायचं. त्यामुळे असा एक मतदारांचा वर्ग, आमदारांचा वर्ग तयार झाला आहे. तो राष्ट्रवादीत पण आहे, काँग्रेसमध्ये पण आहे, शिवसेनेत आहे, भाजपमध्ये पण आहे, अपक्षात पण आहे, की तो आता आपला विचार करायला लागलेला आहे. उद्या कोण भाई जगताप हरणार का आणि कोण जिंकणार कोण, ह्याचा त्यांना जास्त इंटरेस्ट राहिली नाही. एक इंटरेस्ट आहे BMC निवडणुका, आणि दुसरा आहे महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका. आणि राजकीय हितसंबंध एकदम तयार होत नाहीत, आणि ते एकदम जुळत तुटत नाहीत. तर भाजपशी त्यांचे जे लार्जर इंटरेस्ट आहेत दिल्लीतल्या लॉबीचे, मी फार पूर्वी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की तुम्ही दिल्लीतली लॉबी स्ट्रॉंग करा तुमची. दिल्लीत जसं शरद पवार साहेब आहेत बघा, तुम्ही किती ते विरोध असो, ते मोदींवर टीका करतील, शहावर टीका, पण भेटतील, बोलतील, जातील, बरोबर. तसं उद्धव ठाकरेंनी रिअप्रोच करायला पाहिजे, बातचीत केली पाहिजे, डायलॉग केला पाहिजे, संवाद केला पाहिजे. त्याच्यातून काय होतं, आपली आपली माणसं तयार होतात तिथे. तर ही लॉबी नसल्यामुळे आज तुम्ही म्हणता की ED CBI वगैरे हे सगळं बरोबर आहे, ठीक आहे तुमचं म्हणणं, पण काँग्रेसच्या काळात पण हेच झालेलं आहे. आणि आता संजय राऊत म्हणतात की आम्हाला ED ताब्यात द्या, मग एका तासात मी काय करतो बघा. असं नाही होत ते. मला आश्चर्य काय वाटतं की आता कित्येक वर्ष हे लोक खासदार आमदार राहिलेले आहेत, ह्यांना अजूनही केंद्रीय यंत्रणा कशा काम करतात हे कळत नाही. आता मी हे विधान जबाबदारीने करतोय. म्हणजे ह्या ज्या यंत्रणा आहेत ना, या राजकारणाने प्रभावित का? 100%, शंकाच नाही. संपूर्णपणे राजकारण प्रभावित का? नाही. ED CBI ID CVC इंटेलिजन्स ब्युरो हे जे लोक आहेत ना, हे पोलिसांसारखं काम नाही करत. ही पण माणसं पोलिसच आहेत, भारतीय पोलीस यंत्रणेचाच भाग आहेत ते, पण यांची कार्यशैली वेगळी आहे. आणि कार्यशैली कळत नसल्यामुळे ना हा गोंधळ झालेला आहे. शरद पवार साहेबांची जेव्हा EDची चौकशी आली, तेव्हा स्वतः साहेब तिथे गेल्याने EDचे लोक मागे हटले. तर ते साहेबांनी तेवढं अर्न केलेलं आहे, तेवढी ताकद आहे त्यांची. जेव्हा नरेंद्र मोदींची 11 तास ग्रिलिंग झालं CBI तर्फे, आणि अमित शहा जेलमध्ये गेले, ते त्यांची ताकद आहे की त्या परिणामाला फेस करणं. आज काँग्रेस जे EDच्या विरुद्ध करते ना, ते चुकीचं आहे. एक नेता म्हणून राहुल गांधीने थांबवलं पाहिजे. का? कारण नेत्यांनी चौकशीला सामोरं गेलंच पाहिजे. किंबहुना माझं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र विकास आघाडीने एक फार मोठी संधी गमावली आहे. त्यांनी स्वतः सांगायला पाहिजे की हो, EDचं आम्हाला समज आलेलं, आम्ही EDच्या ऑफिसला जाऊ आणि आम्ही चौकशीला सामोरं जाऊ. ह्याच्यावर आम्ही मीडियात भाष्य करणार नाही. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे, त्यात आम्ही कोर्टात दाद मागू, खतम. ह्याच्यात तिसरं वाक्य करायचंच नाही. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याला जे गट्स मी दाखवले ते दाखवता नाही आले. आपल्यावर आरोप झाल्यानंतर आपण स्वतः चौकशी केली पाहिजे, तर तो नेता आहे. नेत्याचं वैशिष्ट्यच असं आहे की ही शुड लीड ए पाथ. तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या जनरेशनला हे सांगताय की माझ्यावर काही केस झाली, तुम्ही असं करेन, मी तसं करेन, मी ह्यांची भानगड, ते ठीक आहे राजकीय, पण ॲज अ लीडर यू शुड बी रेडी टू फेस, राईट. यू शुड रेडी टू फेस इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन, रादर यू शुड डिमांड इट ऑन युअर ओन. दॅट्स द ट्रू लिडरशिप. आणि इथे लक्षात घेतलं पाहिजे की आता हे जे काँग्रेसचं जे आंदोलन आहे ना, एक महाशय आहेत, त्यांनी सांगितलं इंदिरा गांधींना अटक झाली आणि मग ते पुनरुज्जीवन झालं वगैरे. इंदिरा गांधी आणि राहुल गांधीत फरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे इंदिरा गांधी ह्या स्वयंभू होत्या, राहुल गांधी तसे नाही आहेत. आणि मी राहुल गांधीचा विरोधक नाही, राहुल गांधीसाठी फार मोठा सॅक्रिफाईस मी केलेला आहे. तो काळ गेला आता 70च्या दशकातला, की राजकीय नेत्याला अटक केली की त्याला सहानुभूती मिळते, असं नाही राहिलेलं आता. आणि भाजपने ह्या EDच्या केसमध्ये, नॅशनल हेरॉल्डच्या केसमध्ये
खूप इन्फॉर्मेशन लीक होऊ दिलेली आहे, सगळी माहिती होऊ दिलेली आहे. म्हणजे लोकांना ना या केसची बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. तर उद्या राहुल गांधींना अरेस्ट झाल्यानंतर फार शॉक नाही बसणार लोकांना. पीपल आर मेंटली प्रिपेअर्ड की हां, आता फ्रॉड झालेला आहे, असं तसं वगैरे. सो पब्लिक परसेप्शन मेंटेन करण्यात काँग्रेस फेल केली आहे. आता एवढं आंदोलन वगैरे करणं, जाळपोळ आणि मारामारी, शिवीगाळ, पोलिसांना धक्काबुक्की. मग काँग्रेसचा प्रश्न असा आहे की मग तुमच्या काळात जेव्हा तुम्ही हे केलं तेव्हा तर असं काहीच झालं नाही. सामान्य माणूस जो आज 20-22चा तरुण पोरगा आहे तो वाचतोय ना, बघतोय, सगळं त्याला कळतंय. राहुल गांधींना न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे, पण मसल पॉवर दाखवून, आपल्या संघटनेची ताकद दाखवून ते संघटनेचंच खच्चीकरण करतायत आणि जनतेमध्ये रॉंग मेसेज जातोय. तुम्हाला 10 वेळा चौकशीला बोलू द्या, जा तुम्ही. सामान्य लोक तेच करतात, काँग्रेसच्या नेत्यांनी तेच केलेलं आहे. तेव्हा राहुल गांधींना शक्ती शक्ती मिळते म्हणजे काय? एखाद्या माणसाला सहानुभूती मिळते किंवा शक्ती मिळते. इंदिरा गांधींना शक्ती मिळाली कारण इंदिरा गांधी शक्ती खेचून घेण्यामध्ये माहीर होत्या. जेव्हा त्या हारल्या इलेक्शन आणीबाणीनंतर, तेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 28 महिने सत्तेवर या. आज मी असं राहुल गांधीला सांगू शकत नाही कारण ते सामोरे जात नाही आहेत परिस्थितीला. त्यांचे जे सल्लागार आहेत, सहकारी आहेत, ते बायपास करतात सगळ्या गोष्टींना. गेले 15 वर्ष 16 वर्ष मी राहुल गांधीचं बघतोय. ते खासदार जेव्हा झाले पहिल्यांदा, ते बायपास करतात. कसोटीला सामोरं जायला लागेल, त्याच्याशिवाय ती शक्ती निर्माण होत नाही. दुःख घ्यावं लागेल आणि ते जर त्यांनी केलं तर ते मोठे नेते बनू शकतात. परिस्थिती केव्हाही बदलता येते, संकल्प झाला पाहिजे. तर आता हे सगळं मी ह्याच्यासाठी सांगतोय की आता हा जो ईडी सीबीआय हा एक फॅक्टर या विधान परिषदेच्या निवडणुकीत आहे. आता ह्याच्यामध्ये कसं झालंय की हर्षवर्धन पाटील जे आहेत, हर्षवर्धन देशमुख मला वाटतं पाटील, इंदापूरचे आमदार आहेत, ते भाजपमध्ये आहेत. त्यांनी एका भाषेत सांगितलं की मला रात्री शांत झोप लागते, आपल्याला काही, आपण भाजपमध्ये आहोत, आपल्याला काही ईडी सीबीआयचा काही त्रास नाही आहे. आता ते विनोदाने गमतीने बोलले पण ते एक वेगळी गोष्ट सांगून गेले. आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच आमदारांच्या झोपा उडालेल्या आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघाची काळजी आहे, त्यांना स्वतःच्या करिअरची काळजी आहे, त्यांना निवडून यायचं आहे परत, त्यांना जेलमध्ये जायचं नाही आहे. जेलमध्ये कोणालाच जायचं नसतं, तुरुंगात जायचं नसतं कोणालाच. गेलं तर लगेच बेल मिळाला पाहिजे वगैरे वगैरे, आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे. त्यांना त्यांची काळजी आहे. त्यांना उद्या कोण निवडून येईल आणि परवा कोणाचं काय होईल हा इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे फॅक्टर्स, जे अनसीन फॅक्टर्स आहेत, ते बघितले पाहिजे. आणि म्हणून ह्या स्ट्रीमिंगच्या एंडला मी आता उद्याच्या निवडणुकीचे 5 आकलन, अंदाज नव्हे आकलन सांगतोय. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की भविष्य सांगताना अध्यात्माचा आणि स्वामी विज्ञानानंदांचा एक अलिखित संकेत होता, नियम होता. तो म्हणजे कधी पण थेट सांगायचं नाही भविष्य, कारण भविष्य हे बदलता येतं, ते बदललं गेलंच पाहिजे. दुसरं, प्रत्येकाला सारखी संधी मिळाली पाहिजे. तिसरं, सांगणाऱ्याने समोरच्या माणसं ऐकणाऱ्यावर काय परिणाम होईल ह्याचं आकलन करून सांगायचं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे मी थोडं अध्यारत भाषेत बोलतोय थोडंसं, आणि मग इथं मी हा लाईव्ह स्ट्रीमिंग थांबवतोय. मग उद्या सकाळी मी परत याच्यावर बोलेन. आता पहिली गोष्ट अशी आहे की तो दगड बोरकून गडगड जो आलेला आहे, ज्यांनी पहिल्या राज्यसभेचा बळी घेतला, पुढचा बळी तो विधान परिषदेचा घेणार. आणि हा जो भाजपचा उमेदवार आहे, जो पुढचा आहे, तो आत्ता क्षणाला स्ट्रॉंग आहे. तो म्हणजे जो तिसरा उमेदवार त्यांनी जो उभा केला आहे तो. मग ह्याच्यामध्ये प्रसाद लाड यांना काही फारशी अडचण नाही असं मला वाटतं. आणि राष्ट्रवादीचं आपलं एक गणित पक्का असतं, त्यांचं ते बरोबर जसं प्रफुल्ल पटेल यांचं त्यांनी केलं तसं त्यांचं गणित आहे. खरा शिवसेनेचा प्रॉब्लेम येते आत्ता. आणि भाजपच्या लोकांची जेवढी मेहनत करायची तयारी दिसते मला, एका अर्थाने काय माहिती का, की हे 3 पक्ष जे आहेत ना, महाराष्ट्र विकास आघाडी, हे थोडे फॅमिली बॅकग्राऊंडचे पॉलिटिकल पार्टीज आहेत. म्हणजे त्याचे सगळे पक्ष, त्यांचे आमदार एक पिढीजात राजकारणाचं त्यांचं हे आहे. उलट भाजपमधले जे लोक आहेत ना, त्यातले 90% फर्स्ट जनरेशनचे आहेत. त्यामुळे ते जास्त धावपळ करतात, जास्त कष्ट करतात, जास्त, कारण त्यांचं सर्वायवल त्याच्यावर अवलंबून आहे. राज दरेकर आणि महाजन लोकलने गेले विरारला, इथे तर ढापूंना भेटायला. ते सिम्बॉलिक आहे, पण एक सांगण्याचा उद्देश असा की त्यांची खटपट जास्त आहे, प्रयत्न. त्यामुळे ही निवडणूक सुद्धा भाजपला अनुकूल आहे. यात परत आणखीन एक असं आहे की मतदान गोपनीय आहे.
हा एक फॅक्टर महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरुद्ध जाणार आहे. आणि तिसरा मी जसं म्हणतो तुम्हाला की उद्याची निवडणूक हा मुद्दाच नाहीये. भविष्यात काय घडणार त्याचा परिणाम आता होणार आहे. भविष्यातली गणितं आखून हे परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीचे 5 टेकअवेज मला मी आता सांगितले, बरोबर. आणि उद्या रात्री आपला निकाल कळणारच आहे, बरोबर. सगळ्या उमेदवारांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. निवडणूक अत्यंत शांततेत व्हावी. आरोप प्रत्यारोप होऊन आहेत. आणि 1995 साली विधानसभेची निवडणूक हारले विलासराव देशमुख, आणि केवळ अर्ध्या मताने नंतर 6 महिन्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक अर्ध्या मताने हारली. आता हे अर्ध मत त्यांना कोणाचं पडलं नव्हतं, काय नव्हतं. तर माझी सगळ्यांना अशी एकच विनंती आहे की हा अर्ध्या मताने असं कोणी हारू नये. नंतर त्या काळात मग विलासराव खूप डिप्रेशनमध्ये गेले. मला भेटायचे ते. त्यांच्या हायकोर्टात केस झाली ती. पुढे त्यांना मी भेटलो. ते मुख्यमंत्री होणार असं म्हटलं त्यांना. त्याचा विश्वास बसला नाही, पण ते झाले मुख्यमंत्री. त्याच्यानंतर म्हणजे 2002 मध्ये राणेंनी जेव्हा त्या पद्माकर वळवीला जेव्हा आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला मातोश्री स्पोर्ट्स क्लबला, तेव्हा तिथे गेलो होतो. जे स्विमिंग टँक होता रवींद्र वायकर वगैरे मंडळींचा, आणि तिथे सीताराम गंधाट वगैरे बाकीचे लोक डुबक्या मारत होते. त्यांना भेटलो मी. माझ्यासोबत माझा कार्यकर्ता होता समीर नंदे. आणि त्यावेळेस गंमत अशी होती की आघाडीचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं. तरी त्यांनी आमदार आपले कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये पाठवले. म्हणजे सत्तेत असलेला पक्ष. राणेंची ताकद काय होती बघा. राणेंच्या शिवसेना त्यांना घाबरून त्यांनी पाठवलं. मी राणेंना भेटायला गेलो. राणेंनी अर्धा तास मला वेळ दिलाच नाही, पण तेवढा वेळ मला पुरेसा होता अभ्यास करायला. आणि मी सांगितलं बाहेर पडल्यानंतर मी लगेच बाहेर पडलो. नंतर त्याचा मेसेज आला मला, पण मी निघून गेलो होतो मातोश्री स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर. आणि माझे मित्र सांगलीतले संजय भोकरे, दैनिक जनप्रवासचे, तिथे मी 2 लेख लिहिले त्याच्यामध्ये की अविश्वास ठराव जिंकणार कोण, विलासराव. आणि मग विलासरावांच्या मिसेसनी पण आम्हाला बोलवलं. आणि त्यावेळेस त्यांनाही मी सांगितलं विलासराव देशमुखांना. तिथे परब नावाचे पी होते, आणि हे छापून पण आलेले तेव्हा लेख पण छापला होता मी की हे जिंकणार. तर राणे माझ्या नाराज झाले. पण ते वळवी त्या बाथरूमच्या दरवाज्यातून खिडकीतून पळाले, आणि नंतर मग ते पळवापळवी कार्यक्रम झाला सगळा, आणि ते बाहेर काढलं. पुढे 2005 मध्ये राणेंनी शिवसेना फोडली. त्यावेळेस पण ते आमदार उद्धव ठाकरेंनी तेव्हा सगळे मॅरिटमध्ये नेऊन ठेवले, JW मॅरिटमध्ये. त्यावेळेस तर अशी परिस्थिती झाली की अंडरवेअर पण वापरत नव्हती आमदार लोकांना. लोकसत्तानी बातमीच छापली होती त्याच्यावर. यावेळेस बिचारे कपडे वगैरे घेऊन आलेले आहेत, म्हणजे त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यावेळेस असं झालं की मालवणची जी निवडणूक झाली त्याच्यात मी असं लिहिलं होतं राणे हरणार, राणे जिंकणार. म्हणजे राणे मालवण जिंकणार, पण मुख्यमंत्रीपदाची शर्यत हरणार. आणि त्या शिवसेनेला आपल्याच मुंबईमध्ये आपलेच आमदार JW मॅरिटमध्ये लपून ठेवावं लागले होते. आणि पुढे मग हे हॉटेलमध्ये ठेवणं, 5 स्टार वगैरे, हे सगळं चालू झालं. अजूनही तोच प्रकार चालू आहे. काही फार बदल झालेला नाही आहे. मुद्दा आता असा झालेला आहे की समाजामध्ये आता यूट्यूब व्हिडिओ सगळं हे सगळं आता लाईव्ह आलेलं असल्यामुळे लोक सगळं बघतायत. आणि लोकांच्यामध्ये जे परसेप्शन होत आहे ते वेगळं होत आहे. आता स्क्रीन डेमोक्रेसी आहे. एव्हरीबडी हॅज अ स्क्रीन, एव्हरीबडी हॅज अ लाईव्ह ॲक्सेस. सगळ्या गोष्टी कळतात. प्रत्येकाचं आकलन वेगळं आहे, आणि एक सामूहिक आकलन असतं. थोडक्यात हे सरकार त्या सामूहिक आकलनाचं मेंटेन करण्यात, ती इमेज मेंटेन करण्यात फेल गेलं आहे. आणि येणारी निवडणूक उद्याची जी आहे ती MP आघाडीसाठी फार अवघड आहे. त्यांच्या प्रयत्नांना माझे आशीर्वाद, शुभेच्छा. धन्यवाद.